प्रति श्री प्रताप सरनाईक साहेब, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य। आदरणीय साहेब, जय महाराष्ट्र। 15 डिसेंबर 2024ला तुम्ही राज्याचे परिवहन मंत्री झालात आणि मनापासून आनंद झाला साहेब। कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला नेता राज्याचा मंत्री झाला याचा निश्चितच आनंद वाटला। परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष आगारांमध्ये जात एसटी मधून प्रवास करत एसटी प्रवाशांच्या व्यथा जाणून घेतल्यात आणि वाटलं साहेब, एसटीचं रुतलेलं चाक आता पुन्हा वर येईल आणि एसटीला गतवैभव प्राप्त होईल। असो साहेब, आज तुम्हाला पत्र लिहिण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही लिहिलेलं 3 पानी पत्र वाचलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्यावर तुम्ही तुमच्या पक्ष नेतृत्वाकडे पत्र लिहून व्यक्त झालात। तो तुमचा अधिकारही आहे साहेब, पण राज्यातल्या एसटी बसेसच्या दुरावस्थेबाबत तुम्ही कधी बोलणार साहेब? लाखो प्रवासी दररोज आपला जीव धोक्यात घालून एसटी बसमधून प्रवास करतायत। पावसाळ्यात अक्षरशः गळकं छत आणि तुटलेली बाकडी यावर बसून प्रवास करतात। साहेब, तुम्ही परिवहन मंत्री झालात आणि एसटीच्या 45 वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढत परिवहन मंडळाची स्थिती तुम्ही मांडलीत आणि पुढील 2 वर्षात एसटी महामंडळाचा चेहरा मोहरा बदलू असा शब्दही दिलात। साहेब, राजकारणातून डोकं वर काढून तुम्ही म्हटल्याप्रमाणे एसटी महामंडळाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी खरंच प्रयत्न कराल का हो? वेळोवेळी सुटणाऱ्या बसेसमुळे कामाच्या ठिकाणी तसेच शाळांमध्ये जाताना विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप तुम्ही समजून घ्याल का हो? साहेब, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत हो, आणि त्या तुम्ही पूर्ण कराल असा विश्वास देखील आहे साहेब। इतर राजकारण्यांप्रमाणे तुम्ही केवळ आश्वासनं न देता प्रत्यक्ष कृती कराल आणि एसटी महामंडळाची सेवा सुधाराल ही अपेक्षा। साहेब, या पत्राच्या शेवटी अगदी जाता जाता एसटी महामंडळाची दुरावस्था दाखवणारा तेवढा हा व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार, मी निखिल चुकरे। खरं तर मित्रांनो, सध्या पंढरीची वारी चालू आहे आणि आता वारकरी हे जे काय आहेत आपण बघू शकतो, हे सगळे वारी करून आलेले, परतीचा प्रवास करत असलेले वारकरी आहेत। आणि ही गाडीची अवस्था बघा आपण, गाडीला हेडलाईट नाही आहे आणि जे काही ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत यांनी आता असूत मेहनत घेऊन हे लाईट बसवलंय बरं का आता माझ्यासमोर। तर मला एवढं म्हणायचं आहे की तुम्ही एवढ्या सगळ्या गाड्या सोडल्या, एवढं सगळं हे करताय, त्या बिचारा ड्रायव्हर आणि कंडक्टर आणि त्या सगळ्या वारकऱ्यांच्या जीवाची पण काळजी घ्या। रात्रीचा प्रवास असतो, सगळ्या गोष्टी असतात। तुम्ही एवढा निधी लाडक्या बहिणीला देताय, तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी निधी करताय साहेब, तुमचं सगळ्या बाबतीत अप्रूव्ह आहेच, पण लोकांच्या जीवाची थोडीशी काळजी करा। मला म्हणायचं लाईट नसतील, फक्त लाईटाची जागा असेल का उपयोग आहे का? मला सांगा बरं। तुमचं फार कौतुक आहे, तुम्ही महायुतीचं सरकार फार चांगलं चालवताय, कर्ज काढताय, सगळ्या गोष्टी करताय, त्याच्या बाबतीत काहीच नाही। फक्त हे जरा योजनांकडे लक्ष द्या, फक्त लाडक्या बहीण काढून मतदानापुरतं करू नका, मला एवढंच म्हणायचं। आणि विद्यार्थ्यांसाठी पण लक्ष द्या, आमची शिष्यवृत्ती अजून आलेली नाही, तेवढंच बाकी। साहेब, एक सांगू का हो? प्रवासी आमचं दैवत, पण एसटीकडं नाही भगवत। आपला एक प्रवासी संकेत देशपांडे, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।